Morning, everyone. In the last lecture, we started up with the Partnership Act. Myself, Ramkrishna Shikhre, I heartily welcome you all in my lecture. It is a relation between persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any of them acting for all. So, that concept we discussed earlier in the last video lecture. If I say a relation, it is nothing but the relationship between all these partners must be of principal and agent, that is a master and servant relationship, where must be the mutual understanding or the mutual agency should be exist in that partners. When I say a persons, which means there is no only one person but more than one, that is two or more than two persons, those are carrying that business, who have agreed to share the profits, which means there must be an agreement between all these partners. Agreement in a partnership, we know that partnership is also known as a partnership deed or a deed of trust. When I say a profit of business, so the profit which is they are going to earn, that must be come from the business. And when I say a business, so business must be of profit making business. So there should not be like a motto of a non-profit making organization or any of charitable trust. So where there is a business, the main aim of the businessman should be of earning of profit and not the making charity. So the profit those are coming from such kind of business can be an partnership business, then carried on by all or any of them acting for all. So let us understand that concept with the help of examples. सो इफ आय से अ बेट, जसं मी पूर्वी या आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यानुसार, समजा जर का दोन पार्टनर्स आहेत आणि या दोन पार्टनरमध्ये कुठल्या तरी प्रकारची बेट लागलेली आहे, चॅलेंज लागलेलं आहे आणि या चॅलेंजवरून त्यांनी काय ठरवलं आहे, समजा आपण उदाहरण घेऊया, भारत पाकिस्तान दरम्यान एक मॅच सुरू आहे आणि या मॅचमध्ये दोन मित्रांनी दोन पार्टनर्सनी काय केली, बेट लावली की समजा जर भारत जिंकला तर आपण काय करू, एका इन्स्टिट्यूटमध्ये 10-20 हजार रुपये भरायचे, तर दोघांनी मिळून 10,000 रुपये भरूया आणि 20,000 रुपये भरल्यानंतर काय होईल, ती लोक जर भारत जिंकला तर ती लोक आपल्याला काय देणार आहेत, 2 लाख रुपये देणार आहेत. जर 2 लाख रुपये मिळाले तर 1 लाख तू ठेवून घे, 1 लाख मी ठेवून घे. असं काय झालं, दोन पार्टनर्समध्ये डिस्कशन झालेलं आहे. आता या दोन पार्टनर्सना नाही म्हटलं तरी 2 लाख रुपये जे मिळणार आहेत ते काय मिळणार आहेत, प्रॉफिट मिळणार आहे. पण हा जो काही प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट कोणत्याही प्रकारच्या बिझनेसमधून येणारा नाही आहे. त्यामुळे इथे काय असणार आहे, ही अशा प्रकारची जर कुठली डील झाली तर ती डील पार्टनरशिप म्हणवली जाऊ शकत नाही. सेकंडली आपण पाहणार आहोत ते माल न्यूट्रिशन चॅरिटेबल ट्रस्ट. समजा जर का एखादं चॅरिटेबल ट्रस्ट आज ओपन करायचं 4 पार्टनर्सने एकत्र मिळून ठरवलं आणि याच्यामध्ये यांचा मेन मोटो काय आहे की माल न्यूट्रिशन्स ज्या काही प्रेग्नेंट वुमेन असतात किंवा मग लहान मुलं असतात त्यांना माल न्यूट्रिशन झालेलं आहे, तर अशा लोकांना आपण काय करायचं आहे, हेल्दी फूड किंवा ज्या काही हेल्दी गोष्टी आहेत त्या हेल्दी गोष्टी आपण दान करायच्या आहेत, वाटप करायचे आहे. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर समजा आपल्याला कोणत्या तरी इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा अजून कोणत्या, फॉर एक्झाम्पल समजा घ्यायचं झालं तर टाटा इन्स्टिट्यूट आहे किंवा अजून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, त्या काय म्हणतात की चला हे 4 पार्टनर्स मिळून एक फर्म सुरू केलेली आहे आणि ही लोक चॅरिटी करत आहेत, तर यांना आपण काय करूया, मोठमोठ्या प्रमाणावर डोनेशन देऊया. मग आता हे जे मिळणारं जे डोनेशन आहे या 4 पार्टनर्सना, इट इज नथिंग बट व्हॉट, अ प्रॉफिट. पण या प्रॉफिट म्हणून त्यांनी काय केलं, यांचं जे काही चॅरिटेबल ट्रस्टचं जे काही ऑफिस आहे किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहे यांनी काय केली, वाढवण्याची सुधारणा केली किंवा काही बांधकाम केलं. मग या सगळ्यामधून नाही म्हटलं तरी प्रॉफिट मिळालेलं आहे आणि यांच्या ऑफिसचं काही ना काहीतरी सुधारणा होत आहे. बट इवन इफ दॅट पर्टिक्युलर अमाऊंट इज रिसिव्ड ॲज अ प्रॉफिट, बट इट इज नॉट अ प्रॉफिट विच इज कमिंग फ्रॉम अ बिझनेस, बिकॉज इट इज नथिंग बट अ चॅरिटेबल ट्रस्ट. सो पार्टनरशिपचं अंडर सेक्शन 4 काय सांगतं की जे काही प्रॉफिट तुम्हाला मिळणार असेल ते प्रॉफिट कसं असलं पाहिजे, तर एका बिझनेसमधून मिळणार असलं पाहिजे. आणि बिझनेस हा कसा असला पाहिजे, तर तुमचा प्रॉफिट अर्निंग करणारा बिझनेस असला पाहिजे. द मेन एम शुड बी ऑफ टू अर्न द प्रॉफिट टू मेक द मनी अँड नॉट द चॅरिटेबल ट्रस्ट. Let us directly go towards the last concept, which was carried on by all or any of them acting for all. So when I say that term, so let us discuss that particular with the example, and again I would like to explain that example to you all in the Marathi. बघा 4 पार्टनर्स आहेत आणि हे 4 पार्टनर्सपैकी काय करतात, एक पार्टनर जो आहे काय करतो, 4ही पार्टनर मिळून काय करतायत, तर एक सेकंड हँड कार सेलिंगचा बिझनेस करतात. सो 4 पार्टनर्सपैकी एक पार्टनरला फोन येतो ऑफिसमध्ये आणि हा पार्टनरला फोन आल्यानंतर म्हणतात, फोनवर सांगितलं जातं की एका ठिकाणी आहे, एक गॅरेजमध्ये एक कार आहे जी कार विकायची आहे.
सो ना 4 पार्टनरपैकी एक पार्टनर काय करतो, ती कार घ्यायला जातो आणि कार घेऊन येत असताना म्हणजेच ड्राईव्ह करत असताना काय होतं, त्याच्याकडून अनावधानाने ॲक्सिडेंट होतं आणि मग कारला काय होतात, डेंट्स वगैरे येतात किंवा कारला जे काही आहे ते स्क्रॅच येतात किंवा मग काही काचा वगैरे तुटतात, गाडीच्या काचा तुटलेल्या आहेत. असं कळल्यानंतर बघा, आता या जो काही पार्टनर गेलेला आहे, हा पार्टनर स्वतः पार्टनर्सच्या कॅपॅसिटीमध्ये कुठे गेलेला आहे, गॅरेजमध्ये गेलेला आहे. त्यामुळे ऑल दी अदर पार्टनर्स आर लायबल अंडर सेक्शन 4. कारण का, कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजेच काय, तिघही पार्टनर घरी असताना हा एक पार्टनर काय करतो, या पार्टनर्सच्या कॅपॅसिटीमध्ये काय गेलेला आहे, त्या गॅरेजमध्ये गेलेला आहे आणि तिथून ती कार घेतलेली आहे. सो इन दिस केस ऑल दी अदर पार्टनर्स आर लायबल टू पे ऑफ दॅट लॉस. आपण याचं उलटं उदाहरण बघायचं झालं, समजा आज हा जो कोणता पार्टनर ते कार बघायला गेला होता, समजा तुमचा आज संडेचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे आणि स्वतःला कार खरेदी करण्याकरता हा पार्टनर काय गेलेला आहे, एखाद्या गॅरेजमध्ये किंवा एखाद्या शोरूममध्ये गेलेला आहे, तिथून कार घेऊन येतोय आणि तिथून कार घेऊन येत असताना काहीतरी ॲक्सिडेंट झालं आणि त्यामुळे त्याच्याकडून काय झालं, कार तुटली किंवा कारचं काही नुकसान झालं. तर यावेळेला मात्र काय होणार नाही, बाकीचे जे पार्टनर्स आहेत ते लायबल असणार नाहीत. कारण यावेळेला रविवारी हा पार्टनर स्वतः त्याच्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये काय गेला होता, ती कार खरेदी करण्याकरता किंवा आणण्याकरता गेलेला होता. सो द टर्म वॉज लाईक कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल, विच स्टेट्स दॅट ॲक्ट ऑफ द पार्टनर. कोणत्याही पार्टनर्सच्या ॲक्टमुळे जर समजा एका पार्टनर्सच्या ॲक्टमुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं, देन ऑल दी अदर पार्टनर्स दोज आर इन टू दॅट पार्टनरशिप विल बी सायमल्टेनियसली लायबल टू पे ऑफ दॅट लॉस. So with this I'm going to stop with the exact definition. In the next video lecture we will be discussing on essential elements of partnership firm. Thank you.